नमस्कार मित्रांनो, मी आहे वैशाली गायकवाड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सर्क्युलेशन टॉपिकमध्ये ब्लड अँड ब्लड कंपोजिशन हे डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण मोस्ट एक्सपेक्टेड MCQs हे स्टडी करणार आहोत रिलेटेड टू दिस टॉपिक. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, कारण सबस्क्राईब केलं तरच माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते मिस नाही करणार. चला तर मग आज स्टार्ट करूया. सर्क्युलेशन म्हणजे काय? सर्क्युलेशन इज द बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ बॉडी फ्लुइड्स विदिन द ॲनिमल बॉडी फॉर कॅरिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग द सबस्टन्सेस. सर्क्युलेशन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये बॉडी फ्लुइड्स आणि ब्लड जे काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात विदिन द बॉडी. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतात किंवा मग त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट असेल, ऑक्सिजन असेल, विटॅमिन्स, हार्मोन्स हे संपूर्ण बॉडीमध्ये काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सर्क्युलेशन. मग सर्क्युलेटरी सिस्टीम इज कंपोज ऑफ हार्ट अँड ब्लड वेसल. मग ब्लड वेसल्समध्ये काय काय येतं तर इट इन्क्लूड द आर्टरीज अँड वेन्स. त्याचबरोबर सर्क्युलेटरी सिस्टीम इन्क्लूड द ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. त्यानंतर ब्लड म्हणजे काय? आता ब्लड वॅस्क्युलर सिस्टीममध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे ब्लड. मग ब्लड म्हणजे काय? ब्लड इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड म्हणजे काय तर फ्लुइड इन्क्लूड द सॉलिड प्लस लिक्विड आर कॉल्ड ॲज फ्लुइड. आणि कनेक्टिव्ह टिश्यू असं का म्हणतो आपण त्याला? कारण ब्लड ईच अँड एव्हरी सेलपर्यंत जाऊन पोचतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्शनचं काम करतं, न्यूट्रिएंट ट्रान्सफर करण्याचं काम करतं, वेगवेगळे गॅसेस तिथून एक्सचेंज करण्याचं काम करतं, म्हणून त्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. मग हे ब्लड जे आहे, ब्लडचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज हिमॅटोलॉजी. त्याचबरोबर ब्लडचे जे सेल्स असतात दे डोंट हॅव द पॉवर ऑफ डिव्हिजन. त्याचबरोबर फायबर्स आर कम्प्लिटली ॲबसेंट इन दी ब्लड. ब्लडचा pH जर आपण स्टडी केला तर तो कसा असतो, स्लाइटली अल्कलाईन असतो, म्हणजे 7.4 एवढा pH आपल्याला ब्लडचा दिसतो. वेट जर आपण ब्लडचं पाहिलं तर ते किती आहे, 7 to 8% ऑफ टोटल बॉडी वेट. बॉडी वेट आपलं जेवढं असेल त्याच्या 7 to 8% आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेझेंट असतं. त्याचबरोबर व्हॉल्यूम जर आपण पाहिलं तर मेलमध्ये 5 to 6 लिटर आहे आणि फिमेलमध्ये 4 to 5 लिटर आहे. पण ॲप्रॉक्सिमेटली आपण 5 लिटर ब्लड आर प्रेझेंट इन दी ह्युमन बिईंग असं म्हणतो. त्याचबरोबर हिमॅटोपोएसिस म्हणजे काय तर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्लड आर कॉल्ड ॲज हिमॅटोपोएसिस. पोएसिस म्हणजे फॉर्मेशन, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत की ब्लड कशापासून बनलेलं आहे, कोणते कंपोनंट्स आहेत. तर ब्लड फॉर्म विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा अँड सेल्युलर कंपोनंट्स. मग प्लाझ्मा जो आहे तो परत आपण इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. प्लाझ्माचं पर्सेंटेज किती असतं ब्लडमध्ये तर 55% to 60% एवढा प्लाझ्मा असतो. त्याचबरोबर सेल्युलर कंपोनंट किती असतात तर 40 to 45% असतात. मग सेल्युलर कंपोनंट्समध्ये काय काय येतं तर RBCs इन्क्लूड होतात, WBCs होतात आणि प्लेटलेट्स होतात. अशा प्रकारे हे सेल्युलर कंपोनंट्स ब्लडमध्ये प्रेझेंट असलेले दिसतात. मग हा प्लाझ्मा जो आहे तो आपल्याला प्लाझ्मामध्ये आपल्याला आणखीन काय काय असलेलं दिसतं तर इट इन्क्लूड 91% ऑफ वॉटर अँड 9% ऑफ सॉलिड. मग हे सॉलिड जे आहे म्हणजे प्लाझ्मा जो आहे तो आपल्याला जास्त डायल्यूट असलेला दिसतो, कारण 91% त्याच्यामध्ये वॉटर आहे. सॉलिडमध्ये काय काय असतं तर इट इन्क्लूड द इनऑर्गॅनिक कंपोनंट्स अँड ऑर्गॅनिक कंपोनंट. मग इनऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये काय काय असतं तर सोडियम असतं, पोटॅशियम असतं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड, ह्या सगळ्या गोष्टी इनऑर्गॅनिक कंपोनंट्स आपल्याला सॉलिडमध्ये ह्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले दिसतात प्लाझ्मामध्ये. तर ऑर्गॅनिक कंपोनंट कोणते असतात, हार्मोन्स असतात, विटॅमिन्स असतात, लिक्विड्स, त्याचबरोबर अदर ऑर्गॅनिक मेटाबोलाइट्स लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड, युरिया, युरिक ॲसिड ETC. त्यानंतर मग हा प्लाझ्मा जो आहे त्याचा कलर कसा असतो तर इट इज स्ट्रॉ कलर्ड अँड विस्कस फ्लुइड. डायग्राममध्ये आपण इथं पाहू शकतो स्ट्रॉ किंवा येलोइश अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर दिसते, त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा. मग प्लाझ्माची डेफिनेशन जर आपल्याला विचारली की प्लाझ्मा म्हणजे काय तर आपण काय सांगू शकतो तर ब्लड मायनस ब्लड कार्पस्कल्स. ब्लडमधून ब्लड कार्पस्कल जर आपण रिमूव्ह केले मग ब्लड कार्पस्कल्समध्ये काय काय येतं तर इट इन्क्लूड RBC, WBCs, RBCs आणि प्लेटलेट्स या गोष्टी असतात. मग हे जर आपण ब्लडमधून रिमूव्ह केलं तर त्याला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा. त्याचबरोबर सिरम ही सुद्धा कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सिरम म्हणजे काय तर प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर. लक्षात ठेवायचं आहे की प्लाझ्मामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स हे प्रेझेंट असतात, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर. पण
प्लाझ्मामधून जर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर जर आपण रिमूव्ह केले तर जे शिल्लक राहतं त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज सीरम. मग याच्यामध्ये आपण प्लाझ्मामध्ये बघितलं आहे की इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कंपोनंट्स प्रेझेंट असतात. मग ह्या ऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये फायब्रिनोजेनसुद्धा प्रेझेंट असतात. फायब्रिनोजेन कुठे तयार होतात, तर इट इज प्रोड्यूस इन दी लिव्हर. इट इज द लार्जेस्ट प्लाझ्मा प्रोटीन अँड हेल्प इन द ब्लड क्लॉटिंग. लक्षात ठेवायचे की फायब्रिनोजेन हे काय आहे, ब्लडमध्ये लार्जेस्ट प्लाझ्मा प्रोटीन आहे आणि ते ब्लड क्लॉट होण्यासाठी मदत करत असतं, हेल्प करत असतं. त्याचबरोबर अल्ब्युमिन काय आहे, इट इज प्रोड्यूस अँड सिंथेसाइज इन दी लिव्हर. इट इज द स्मॉलेस्ट प्लाझ्मा प्रोटीन. अल्ब्युमिन कसं आहे, स्मॉलेस्ट आहे आणि फायब्रिनोजेन कसं आहे, लार्जेस्ट प्लाझ्मा प्रोटीन आहे. इट मेंटेन द कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर. ब्लडची जर आपण बघितलं की त्याच्यामध्ये जे कोलॉइडल नेचर असतं ते कशामुळे असतं, तर अल्ब्युमिनमुळे असतं. कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्याचं काम हे अल्ब्युमिन करतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखीन काय असतं, तर ग्लोब्युलिन्स प्रेझेंट असतात. ऑर्गॅनिक सबस्टन्स कुठला आहे, ग्लोब्युलिन. इट इज प्रोड्यूस इन द लिव्हर अँड लिम्फॉइड ऑर्गन्स. लिव्हरमध्ये आणि लिम्फॉइड ऑर्गनमध्ये ग्लोब्युलिन्स तयार होतात. दे डिस्ट्रॉय बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड टॉक्झिक सबस्टन्सेस. डिस्ट्रॉय करण्याचं काम किंवा आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम हे ग्लोब्युलिन्स करतात. इन द ब्लड 3 टाईप ऑफ ग्लोब्युलिन्स आर प्रेझेंट. पहिला जो टाईप आहे तो म्हणजे अल्फा ग्लोब्युलिन अँड सेकंड इज बीटा ग्लोब्युलिन आणि थर्ड आहे तो म्हणजे गॅमा ग्लोब्युलिन. मग अल्फा ग्लोब्युलिन आणि बीटा ग्लोब्युलिन यांचं काम काय असतं, तर फंक्शन त्याचं जर आपण पाहिलं तर एन्झाईम अँड प्रोटीन्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे अल्फा ग्लोब्युलिन आणि बीटा ग्लोब्युलिन आपल्या बॉडीमध्ये करत असतात. आणि गॅमा ग्लोब्युलिन जे आहेत दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अँटीबॉडीज. अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये ज्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात विच डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड व्हायरसेस, की जे आपल्या बॉडीचं संरक्षण करतात. आपल्या बॉडीमध्ये जर बॅक्टेरिया व्हायरसेस यांची एंट्री झाली असेल तर त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम हे अँटीबॉडीज करत असतात. अशा अँटीबॉडीज हे गॅमा ग्लोब्युलिन्स असतात. त्याचबरोबर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इम्युनोग्लोब्युलिन्स. त्यालाच आपण इम्युनोग्लोब्युलिन्स असं म्हणतो. मग हे गॅमा ग्लोब्युलिन किंवा अँटीबॉडीज ज्या आहेत आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या किती असतात, तर 5 टाईपचे असतात. मग त्या कोणत्या असतात ते आपण पाहूया. अँटीबॉडीजमध्ये पहिली जी अँटीबॉडी आहे ती म्हणजे IgG म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन जी आपण त्याला म्हणतो आहे. तर मॅक्सिमम इन क्वांटिटी अँड स्मॉलेस्ट इन साईज. आपल्या ब्लडमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये IgG प्रेझेंट असतात आणि त्याची साईज जर आपण पाहिली तर ती कशी असते, अतिशय स्मॉल असते. इट इज द सिंगल अँटीबॉडी कॅन क्रॉस द प्लासेंटा विच मदर गिव्स टू चाइल्ड ड्युरिंग एम्ब्रियॉनिक लाईफ. अतिशय महत्त्वाचं फंक्शन IgGचं प्रेझेंट असलेलं दिसतं किंवा इम्युनोग्लोब्युलिन जीचं प्रेझेंट असलेलं दिसतं की ही अशी एकमेव अँटीबॉडी आहे की ती प्लासेंटाला क्रॉस करून मदरच्या बॉडीमधून फिटसच्या बॉडीमध्ये काय करत असते, तर तिथं आपलं काम करत असते. त्याचबरोबर बाळाला अँटीबॉडीज प्रोव्हाइड करत असते. त्याचबरोबर इट ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याचबरोबर नेक्स्ट आहे ती म्हणजे IgA किंवा इम्युनोग्लोब्युलिन ए असं आपण म्हणतो त्याला. ऑल्सो कॉल्ड ॲज सिक्रिटरी अँटीबॉडीज. याच्यावरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सिक्रिटरी अँटीबॉडीज कोणत्या आहेत, तर IgA म्हणजे काय, तर सिक्रिटरी अँटीबॉडीज. तर सिक्रिटरी का म्हणतात त्याला, कारण इट इज प्रेझेंट इन द ग्लँड्युलर सिक्रिशन्स लाईक मिल्क अँड इंटेस्टिनल सिक्रेशन. ह्या ग्लँड्युलर सिक्रेशनमध्ये IgA आपल्याला प्रेझेंट असलेलं दिसतं. फर्स्ट मिल्क आफ्टर पर्च्युरेशन इन विच मोर IgA. आईचं पहिलं दूध जे असतं की जे बाळासाठी अतिशय महत्त्वाचं असतं, अमृतासारखं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला IgA प्रेझेंट असलेल्या दिसतात, इम्युनोग्लोब्युलिन ए प्रेझेंट असलेल्या दिसतात. आणि याच्यावरून सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की मदर मिल्कमध्ये कोणत्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजे IgM किंवा इम्युनोग्लोब्युलिन M. इट प्रोड्युसेस ॲट द टाईम ऑफ इन्फेक्शन ऑफ बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. इट इज लार्जेस्ट, हेविएस्ट अँड ओल्डेस्ट अँटीबॉडी. आता इथं आपण पाहू शकतो की IgM जे आहे त्याचं काम काय आहे, तर ज्यावेळेला आपल्याला कोणतंही इन्फेक्शन होतं, मग व्हायरसेसचं असेल, बॅक्टेरियाचं असेल, त्यावेळेला ह्या अँटीबॉडीज तिथं काम करत असतात IgM. इट इज लार्जेस्ट. ह्याच्यावरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आपल्या बॉडीमधली लार्जेस्ट अँटीबॉडी कोणती आहे, लार्जेस्ट कोणती आहे, तर IgM आहे. त्याचबरोबर हेवीएस्ट आहे आणि ओल्डेस्ट अँटीबॉडी आपण त्याला म्हणतो आहे. त्यानंतर आणखीन कुठले असतात अँटीबॉडी, तर IgD म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन D. इट इज प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ B लिम्फोसाइट. B लिम्फोसाइटच्या सर्फेसवरती आपल्याला IgD बघायला मिळतात. इट इज ऑल्सो कॉल्ड सरफेस अँटीबॉडी, म्हणून त्याला आपण सरफेस अँटीबॉडी असं म्हणतो. त्याचबरोबर IgE इम्युनोग्लोब्युलिन E. इट प्रोड्यूस ॲट द टाईम ऑफ सिव्हिअर ॲलर्जी. ज्यावेळेला आपल्याला ॲलर्जी कोणती होते त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये त्या तयार होत असतात आणि म्हणून त्याला पण ॲलर्जीच्या वेळी त्या काय करत असतात, तयार होत असतात. त्यानंतर प्रोथ्रोम्बिन
हे जे आहे ते सुद्धा आपल्या ब्लडमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये बघायला मिळतं आपल्याला. इट प्रोड्यूस इन द लिव्हर अँड इट हेल्प इन ब्लड क्लॉटिंगसाठी ते हेल्प करत असतं. त्याचबरोबर नेक्स्ट आपण पाहणार आहोत की ब्लडमधून प्लाझ्मा हा कसा सेपरेट केला जातो. तर हे तुमच्या एक्झाम सिलेबसमध्ये नाही आहे, पण आपल्याला जस्ट माहिती असावं यासाठी मी तुम्हाला सांगते आहे. प्लाझ्मा याच्यामध्ये पहिली जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये काय केलं जातं, ब्लड आर कलेक्ट फ्रॉम दी बॉडी. आपल्या बॉडीमधून ब्लड कलेक्ट केलं जातं. त्यानंतर हे प्लाझ्मा ब्लडमधून काढण्यासाठी लागतं सेंट्रीफ्यूज मशीन. या सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये टेस्ट ट्यूब ठेवायला स्पेस असते आणि हे हाय स्पीडनं काय केलं जातं, हे मशीन जे आहे ते रोटेट केलं जातं. आणि मग नंतर जर आपण पाहिलं की नंतर जर आपण टेस्ट ट्यूब बाहेर काढली आणि पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारे ब्लड कार्पस्कल्स आणि प्लाझ्मा जो आहे तो इथे सेपरेट झालेला आपल्याला दिसतो. मग याच्यामध्ये सगळ्यात खाली जर आपण पाहिलं हे टेस्ट ट्यूबमध्ये तर सगळ्यात खाली काय आहे तर RBCs प्रेझेंट असलेल्या दिसतात. RBCs म्हणजे काय तर इरिथ्रोसाइट्स, RBCs रेड ब्लड सेल्स. मग ह्या रेड ब्लड सेल्स टेस्ट ट्यूबमध्ये सगळ्यात खाली का आल्या, कारण त्यांची डेन्सिटी जी आहे ती ब्लडमध्ये जास्त असते आणि त्याच्यामुळे RBCs सगळ्यात खाली राहतात. आणि त्याच्यानंतर इथे मध्ये आणखी एक लेअर प्रेझेंट असलेला दिसतो, आपण त्याला बफी कोट असं म्हणतो. या बफी कोटमध्ये काय असतं तर व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स प्रेझेंट असतात. आणि वरती जे आपल्याला दिसते सुपरफिशियल लेअर तो म्हणजे प्लाझ्माचा लेअर आहे. येलोइश आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय. स्ट्रॉ कलर स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा. अशा प्रकारे ब्लडमधून प्लाझ्मा हा काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. नेक्स्ट आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ ब्लड सेल्स. मग ब्लड सेल्समध्ये किंवा ब्लड कार्पस्कल्समध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये इट इन्क्लूड द RBCs म्हणजेच त्याला आपण इरिथ्रोसाइट्स असं म्हणतोय. त्यानंतर सेकंड आहे ते म्हणजे WBCsमध्ये आपल्याला ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट्स बघायला मिळतात. मग ग्रॅन्युलोसाइटमध्ये काय काय येतं तर इट इन्क्लूड न्यूट्रोफिल, इओसिनोफिल अँड बेसोफिल्स. त्याचबरोबर लिम्फोसाइटमध्ये काय काय असतं तर इट इन्क्लूड मोनोसाइट अँड लिम्फोसाइट. आणि प्लेटलेट्स, थ्रोम्बोसाइट हे आपण स्टडी करणार आहोत इन डिटेलमध्ये. मग याच्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे इरिथ्रोसाइट किंवा त्याला आपण रेड ब्लड सेल्स ऑर RBCs असं म्हणतो. मग RBCs जर आपण पाहिल्या तर त्या कशा आहेत तर सर्क्युलर आहेत, बायकॉन्केव्ह आहेत, नॉन न्यूक्लिएटेड सेल्स. हे लक्षात ठेवायचं की RBCs जे आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहेत ते कशा आहेत तर नॉन न्यूक्लिएटेड आहेत. न्यूक्लिएटेड इन कॅमल. एक्सेप्शनल केस ही अतिशय महत्त्वाची आहे कारण याच्यावरूनच क्वेश्चन आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. न्यूक्लिएटेड RBCs कोणामध्ये असतात इन दी कॅमल. दे आर मोस्ट अबंडंट इन दी ब्लड. RBCs आपल्या ब्लडमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. किती असतात मग त्या तर RBCs काउंट इन अडल्ट मेल इज 4.5 to 6.5 मिलियन पर क्युबिक mm. त्याचबरोबर फिमेलमध्ये जर आपण पाहिलं तर 4.5 मिलियन पर क्युबिक mm एवढ्या RBCs आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर इट हॅज बायकॉन्केव्ह इन शेप. त्यांचा शेप कसा असतो बायकॉन्केव्ह कसा असतो कारण त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट्स प्रेझेंट असतात. RBCsमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन घेता यावा यासाठी बायकॉन्केव्ह शेप अशा प्रकारचा शेप त्यांचा आहे. द ॲव्हरेज लाईफ स्पॅन इज अबाउट 120 days. ह्याच्यावरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 120 days लाईफ स्पॅन आहे त्यांचा. त्याचबरोबर इन फिटस इट अकर इन द लिव्हर अँड स्प्लीन अँड इन अडल्ट इट इज अकर इन द रेड बोन मॅरो. अडल्टमध्ये रेड बोन मॅरोमध्ये त्या तयार होतात आणि फिटसमध्ये लिव्हर आणि स्प्लीनमध्ये RBCs ह्या फॉर्म होत असतात. द ओल्ड अँड वर्न आउट RBCs आर डिस्ट्रॉय इन द लिव्हर अँड स्प्लीन. लिव्हर आणि स्प्लीनमध्ये अडल्ट बॉडीमध्ये काय केलं जातं की ज्या ओल्ड RBCs आहेत त्या डिस्ट्रॉय केल्या जातात. त्याचबरोबर RBCs कंटेन रेस्पिरेटरी पिगमेंट इज कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे काय आहे रेस्पिरेटरी पिगमेंट RBCsमध्ये प्रेझेंट असतं विच हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2. ते काय करतं O2 आणि CO2ला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. मग या हिमोग्लोबिनमध्ये हिम हे किती असतं तर 5% आहे आणि ग्लोबिन किती आहे 95% आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही टर्म्स आपण पाहणार आहोत. पहिली जी टर्म आहे ती म्हणजे पॉलिसायथेमिया. म्हणजे काय तर इट इन्क्रीज द नंबर ऑफ RBCs. ब्लडमध्ये RBCचा नंबर इन्क्रीज होणं म्हणजे पॉलिसायथेमिया. इरिथ्रोपेनिया म्हणजे काय पेनिया मीन्स डिक्रीज इन नंबर ऑफ RBCs. त्याला आपण इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हणतोय. त्याचबरोबर पॉयक्युलोसायटोसिस म्हणजे काय तर चेंजेस द शेप ऑफ RBCs. RBCsचा शेप हा वेगवेगळ्या कारणांमुळं काय होतो तर आपल्याला शेप चेंज झालेला दिसतो आणि त्याला काय म्हटलं जातं पॉयक्युलोसायटोसिस असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सिकल सेल ॲनिमिया
म्हणजे काय, तर सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा ब्लड सेलचं आपल्याला RBCचं स्ट्रक्चर हे चेंज झालेलं दिसतो, शेप चेंज झालेला दिसतो, पण तो जो शेप असतो तो स्पेसिफिक असतो, सिकल शेप असतो, विळ्याचा आकार जसा असतो तसा असतो. म्हणून त्याला पण हा डिसीजला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजे ल्युकोसाइट्स. आता ल्युकोसाइट म्हणजे काय, तर व्हाईट ब्लड कार्पस्कल्स किंवा त्याला आपण WBCs असं म्हणतो. मग ल्युकोसाइट्स कशा असतात, तर दिज आर कलरलेस, न्यूक्लिएटेड अँड अमिबॉइड इन नेचर. त्याचा शेप जो आहे तो कसा असतो, अमिबॉइड असतो आणि त्याच्यामुळे त्या कशा असतात, फॅगोसायटिक सेल्स असतात. ड्यू टू देअर अमिबॉइड मुवमेंट दे कॅन स्क्वीज आउट ऑफ द ब्लड कॅपिलरीज. दिस इज कॉल्ड ॲज डायपॅडेसिस. ह्याच्यावरून तुम्हाला एक्झाममध्ये 1 मार्कचा क्वेश्चन वगैरे फ्रेम होऊ शकतो. डायपॅडेसिस म्हणजे काय, डायपॅडेसिस म्हणजे काय, तर WBCचा शेप जो आहे तो अमिबॉइड असल्यामुळं कोणत्याही ब्लड वेसलमधून WBCs या पटकन जाऊ शकतात आणि म्हणून ती जी प्रोसेस आहे दॅट आर कॉल्ड ॲज डायपॅडेसिस. द लाईफ स्पॅन इज अबाउट 3 to 4 days. त्याचबरोबर इट अकर इन द रेड बोन मॅरो, स्प्लीन, लिम्फ नोड, टॉन्सिल्स अँड थायमस. मग याच्यामध्ये सुद्धा आपण काही टर्म्स पाहणार आहोत. लिकोपोएसिस म्हणजे काय, पोएसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ WBCs. लिकोसायटोसिस मीन्स इन्क्रीज इन नंबर ऑफ WBCs. लिकोपेनिया मीन्स डिक्रीज इन नंबर ऑफ WBCs. आणि ल्युकेमिया म्हणजे काय, तर ब्लड कॅन्सर. आता ब्लड कॅन्सर जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर बोन मॅरोमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्लड कुठं तयार होतं, तर बोन मॅरोमध्ये. मग तिथं बोन मॅरोमध्ये हे ब्लड सेल्स तयार होताना तिथं काय होतं, प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स काही कारणांमुळे निर्माण झालेले असतात आणि मग तिथं हे सेल्स हे व्यवस्थित तयार होत नाहीत आणि त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज ब्लड कॅन्सर असं म्हणतो. RBCs त्या तिथं तयार होत नाहीत आणि मग RBCs तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे WBCच्या ऐवजी WBCची संख्या जी आहे ती तिथं जास्तीत जास्त त्या बॉडीमध्ये आपल्याला वाढलेली दिसते. म्हणजे सैनिकी पेशी तिथं तयार होतात ल्युकेमियामध्ये किंवा ब्लड कॅन्सरमध्ये आणि मग ही हार्मफुल इफेक्ट त्याचे आपल्याला बॉडीवरती झालेले दिसतात, कारण ते ब्लड जे आहे ते ऑक्सिजन कॅरी करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत ल्युकोसाइटचे टाईप्स. मग याच्यामध्ये 2 टाईपचे ल्युकोसाइट प्रेझेंट असतात, एक म्हणजे ग्रॅन्युलोसाइट आणि दुसरा आहे तो म्हणजे अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, तर त्यांचा जो सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला काय दिसतं, तर ग्रॅन्युल्स प्रेझेंट असलेले दिसतात आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज ग्रॅन्युलोसाइट. मग या ग्रॅन्युलोसाइटमध्ये काय काय येतं, तर इट इन्क्लूड न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल अँड बेसोफिल्स. त्याचबरोबर अग्रॅन्युलोसाइटसुद्धा आपण स्टडी करणार आहोत. प्रथम आपण न्यूट्रोफिल्स म्हणजे काय हे पाहूया. आता ग्रॅन्युलोसाइटमध्ये न्यूट्रोफिल्स म्हणजे काय, तर द ग्रॅन्युल्स आर स्टेन बाय न्यूट्रल स्टेन. दे कॉन्स्टिट्यूट अबाउट 70% ऑफ टोटल WBCs. टोटल WBC पैकी 70% आपल्या काय असतात, तर न्यूट्रोफिल्स असतात, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर न्यूक्लियस त्याचं जर आपण बघितलं तर तो कसा आहे, मल्टी लोब स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामुळे ते बिडेड लाईक अपिअरन्स तिथं आलेला दिसतो. त्याचबरोबर त्यांचं फंक्शन काय आहे, तर फॅगोसायटिक त्यांचं नेचर असतं आणि त्याच्यामुळे डेड न्यूट्रोफिल्स अँड सम टाईप ऑफ डॅमेज टिश्यूज आर रिमूव्ह फ्रॉम द बॉडी इन द फॉर्म ऑफ पस. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर काही जखम झाली वगैरे तर तिथं पस तयार होतो आणि मग त्यावेळेला डॅमेज झालेले जे सेल आहेत आपल्या बॉडीमधून पस थ्रू काय केलं जातं, पस तयार होऊन बाहेर टाकले जातं. त्यालाच न्यूट्रोफिलचं हे काय असतं, फंक्शन असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे इओसिनोफिल. आता इओसिनोफिल म्हणजे काय, तर दिस ग्रॅन्युल्स आर स्टेन बाय ॲसिडिक स्टेन. दे कॉन्स्टिट्यूट अबाउट 3% ऑफ टोटल WBCs. मग आपल्या WBCsमध्ये हे इओसिनोफिलचं प्रमाण काय दिसतं, कमी असतं. फक्त किती आहेत त्या, तर 3% आहेत टोटल WBCच्या. द न्यूक्लियसचा शेप जर आपण बघितला तर तो कसा आहे, बायलोब आहे. दे आर नॉन फॅगोसायटिक अँड द नंबर इन्क्रीजेस ड्युरिंग ॲलर्जिक कंडिशन. ह्या कशा आहेत, नॉन फॅगोसायटिक आहेत, पण ॲलर्जी जर आपल्या बॉडीमध्ये कोणती झाली तर त्यावेळेला आपल्याला इओसिनोफिलचा नंबर आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज झालेला दिसतो. ह्याच्यावरून सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये फ्रेम होऊ शकतो की त्यांच्या फंक्शन्सवरून हे फंक्शन कोणाचं आहे, ॲलर्जी कंडिशनमध्ये कोणाचा नंबर वाढतो, अशा प्रकारचे क्वेश्चन तयार होऊ शकतात. दे शोज अँटी हिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. त्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा एक डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळते, तर आपण इओसिनोफिलिया असं म्हणतो. मग इओसिनोफिलियामध्ये काय होतं, इफ द नंबर ऑफ इओसिनोफिल्स इन्क्रीजेस. त्याचा नंबर जर इओसिनोफिलचा नंबर जर बॉडीमध्ये वाढला तर त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज इओसिनोफिलिया. ही सुद्धा काय डिसऑर्डर आहे. त्याचबरोबर बेसोफिल्स म्हणजे काय, तर
द ग्रॅन्युल्स आर स्टेन बाय बेसिक स्टेन, म्हणून त्याला आपण बेसोफिल असं म्हणतो. दे आर स्मॉलेस्ट WBC विच कॉन्स्टिट्यूट अबाउट 0.5% ऑफ टोटल WBCs. स्मॉलेस्ट असतात, त्यांचं प्रमाण खूप कमी असतं. दे शोज ट्विस्टेड न्यूक्लियस, त्याचा न्यूक्लियस जो असतो तो कसा आहे तर ट्विस्टेड अशा प्रकारचा न्यूक्लियस आपल्याला दिसतो. दे आर नॉन फॅगोसायटिक अँड बिलीव्ह टू रिलीज हिपॅरिन, काय करतात ते हिपॅरिन रिलीज करत असतात. आणि आपल्याला माहिती आहे की हिपॅरिन हे काय आहे तर इट इज द अँटी कोॲग्युलंट सबस्टन्स इन दी ब्लड. त्याचबरोबर नेक्स्ट आहे ते म्हणजे अग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय तर अब्सेन्स ऑफ ग्रॅन्युल्स, असं सायटोप्लाझम की ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो इट इज कॉल्ड ॲज अग्रॅन्युलोसाइट. मग ह्या अग्रॅन्युलोसाइटमध्ये काय काय येतं तर इट इन्क्लूड द लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट. मग लिम्फोसाइट कशा आहेत तर लिम्फोसाइट दे शोज लार्ज राउंडेड न्यूक्लियस. न्यूक्लियस कसं दिसतं आपल्याला इथे डायग्राममध्ये तर लार्ज न्यूक्लियस आहे, राउंडेड आहे. दे कॉन्स्टिट्यूट अबाउट 30% ऑफ टोटल WBCs. टोटल WBCपैकी 30% प्रमाण हे कशाचं असतं तर लिम्फोसाइटचं असतं. दे प्रोड्यूस अँटीबॉडीज अँड ऑप्सोनिन टू न्यूट्रलाइज द हार्मफुल इफेक्ट ऑफ टॉक्झिन्स. अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्याचं काम ते करत असतात. त्याचबरोबर मोनोसाइट जर आपण पाहिल्या तर मोनोसाइटचं स्ट्रक्चर आपल्याला लार्ज दिसतंय, लार्जेस्ट ऑफ ऑल द ल्युकोसाइट अँड constitute 1 to 3% of total WBCs. They have large amount of cytoplasm and kidney shaped nucleus. प्रत्येकाचा न्यूक्लियसचा शेप जो असतो तो आपल्याला इथं वेगळा आहे आणि न्यूक्लियसच्या शेपवरून हे त्याचे काय केलेले आहेत टाईप केलेले आहेत. आणि शेप कसा आहे याचा तर किडनी शेप आहे. दे बिकम फॅगोसायटिक अँड आर रेफर टू ॲज अ स्कॅव्हेंजर्स, त्याला स्कॅव्हेंजर्स असं आपण म्हणतो. दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन रिमूव्हिंग द डॅमेज टिश्यू. डॅमेज टिश्यूला रिमूव्ह करण्यासाठी ते सुद्धा काय करत असतात हेल्प करत असतात. अशा प्रकारचे हे टाईप्स आहेत ल्युकोसाइटचे म्हणजे WBCचे. त्यानंतर नेक्स्ट आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये काय प्रेझेंट असतं तर थ्रोम्बोसाइट प्रेझेंट असतात किंवा त्याला आपण प्लेटलेट्स असं म्हणतो. मग हे प्लेटलेट्स कशा असतात तर दीज आर नॉन न्यूक्लिएटेड, राउंडेड स्ट्रक्चर असतं आणि बाय कॉन्व्हेक्स. आता ह्याचा शेप जो आहे तो कसा आहे बाय कॉन्व्हेक्स असा आहे. आपण RBCचा कसा बघितलेला आहे बाय कॉन्केव बघितलेला आहे. आता ह्याचा कसा आहे बाय कॉन्व्हेक्स आहे. दे आर लार्जेस्ट एलिमेंट ऑफ दी ब्लड मेजरिंग अबाउट 2.5 to 5 मायक्रोमीटर इन डायमीटर. सॉरी स्मॉलेस्ट एलिमेंट आहेत आपल्या ब्लडमधले सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट कोणते आहेत तर ते म्हणजे थ्रोम्बोसाइट किंवा प्लेटलेट्स आपण त्यांना म्हणतो. देअर लाईफ स्पॅन इज अबाउट 5 to 10 days. लाईफ स्पॅन किती आहे 5 ते 10 दिवस आपल्या ब्लडमध्ये ते टिकून राहतात. थ्रोम्बोसाइट्स आर फ्रॅगमेंट्स फ्रॉम लार्ज सेल्स आर कॉल्ड ॲज मेगा कॅरिओसाइट्स ऑफ बोन मॅरो. लार्ज सेलचं हे फ्रॅगमेंट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो प्लेटलेट किंवा थ्रोम्बोसाइट्स असं म्हणतो. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट आपल्या ब्लडमध्ये आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. थ्रोम्बोसायटोसिस म्हणजे काय तर इट इन्क्रीज द प्लेटलेट काउंट आर कॉल्ड ॲज थ्रोम्बोसायटोसिस. त्यानंतर थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे काय तर डिक्रीज इन प्लेटलेट काउंट. आणि थ्रोम्बोपॉयसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट्स. इथं तिन्हीमध्ये RBCs WBCs आणि थ्रोम्बोसाइटमध्ये ह्या टर्म आपल्याला लक्षात ठेवायचे की सायटोसिस जिथं शब्द असेल त्याला आपण इन्क्रीज, सायटोसिस म्हणजे इन्क्रीज इन नंबर. त्याचबरोबर पेनिया म्हणजे काय तर डिक्रीज इन नंबर. आणि पॉयसिस म्हणजे काय तर फॉर्मेशन म्हणजे कोणत्याही गोष्टीचं मग RBCs असेल WBCs असेल किंवा प्लेटलेट. पॉयसिस हा शब्द आला की काय म्हणायचं फॉर्मेशन. आता आपण पाहणार आहोत टॉपिकशी रिलेटेड MCQs. याच्यामध्ये पहिला जो MCQ आहे तो म्हणजे विच टाईप ऑफ ल्युकोसाइट इन्क्रीजेस ड्युरिंग ॲलर्जिक रिॲक्शन अँड पॅरासायटिक वर्म इन्फेक्शन. त्याचं उत्तर आहे ते म्हणजे इओसिनोफिल. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये जर ॲलर्जी झाली किंवा कोणतंही इन्फेक्शन झालं तर इओसिनोफिलचा नंबर बॉडीमध्ये इन्क्रीज होत असतो. त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे द लाईफ स्पॅन ऑफ RBCs. RBCचा लाईफ स्पॅन किती आहे तर 120 days आहे. WBCsमध्ये तो किती असतो 3 to 4 days असतो. त्याचबरोबर थर्ड क्वेश्चन आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग कंपोनंट्स ऑफ ब्लड. आता इथे मी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे प्लाझ्मा ब्लडमध्ये प्रेझेंट असतो. त्याचबरोबर ब्लड सेल अँड प्लेटलेट. ब्लड सेलमध्ये RBCs WBCs हे सुद्धा प्रेझेंट असतात. गॅसेस अँड अदर डिझॉल्व सबस्टन्सेस दीज आर ऑल्सो प्रेझेंट इन दी ब्लड. आणि त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते म्हणजे ऑल ऑफ दी अबाव. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ तो म्हणजे द फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इज. हिमोग्लोबिनचं फंक्शन आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिनची ॲफिनिटी ऑक्सिजन बरोबर जास्त असते आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन हे महत्त्वाचं फंक्शन हिमोग्लोबिन करत असतं. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे द ॲव्हरेज ब्लड प्रेशर इन अडल्ट ह्युमन इज. किती असतं ब्लड प्रेशर ॲव्हरेज
आपल्या बॉडीमध्ये ह्युमनमध्ये तर 120/80 mmHg. त्याचबरोबर नेक्स्ट, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द ब्लड प्रेशर? त्याचा आन्सर आहे स्पिग्मोमॅनोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे इन विच पार्ट ऑफ RBCs आर फॉर्म? RBCs आपल्या बॉडीमध्ये कुठे तयार होतात? तर त्याचा आन्सर आहे बोन मॅरोमध्ये. अडल्टमध्ये बोन मॅरोमध्ये RBCs ह्या काय कुठे तयार होत असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, दिस सेल्स फॉर्म प्लेटलेट इन द रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरोमध्ये प्लेटलेट्स तयार करण्याचं काम कोण करतं? तर मेगाकॅरिओसाइट्स करत असतात. आपल्याला माहिती आहे की मेगाकॅरिओसाइट्स त्याचे फ्रॅगमेंट जे आहेत त्यालाच आपण प्लेटलेट्स असं म्हणतो. आणि प्लेटलेट ह्या अतिशय कशा असतात? लहान असतात, स्मॉल असतात आणि त्या ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करत असतात. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वॉटर इन द प्लाझ्मा? आता आपल्याला माहिती आहे की प्लाझ्मा हे काय ब्लडमध्ये प्लाझ्मा प्रेझेंट असतो आणि ह्या प्लाझ्मामध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतं? तर वॉटर 90 to 91% वॉटर प्रेझेंट असतं आणि 9 to 10% सॉलिड्स प्रेझेंट असलेले दिसतात. मग सॉलिडमध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपोनंट्स प्रेझेंट असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲबनॉर्मल इन्क्रीजेस व्हाईट ब्लड सेल्स इन द ब्लड इज कॉल्ड. व्हाईट ब्लड सेल्सचा नंबर ॲबनॉर्मली बॉडीमध्ये वाढणं त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज ल्युकेमिया ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सर ह्या केसमध्ये काय होतं? तर आपल्या बॉडीमध्ये RBCची संख्या ही अतिशय कमी व्हायला सुरुवात होते, कारण रेड बोन मॅरोमध्ये आपल्याला माहिती आहे की RBCच्या तयार होत असतात आणि मग हे ब्लड सेल फॉर्मेशनमध्येच तिथे फॉल्ट निर्माण झालेला असतो ब्लड कॅन्सर म्हणजे. त्यामुळे RBCs तयार होत नाहीत आणि RBCs तयार होत नाहीत म्हणून WBCची संख्या आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढते आणि मग आपल्या बॉडीची फंक्शनिंग सगळं डिस्टर्ब होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज ब्लड कॅन्सर. अशा प्रकारे इथं आपण MCQs टॉपिकशी रिलेटेड स्टडी केलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ येणारे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा पाहता येतील.